घेऊ, हे किरवली गावाला जाऊ, सावरी देवाला पाहू, किरवली गावाला जाऊ, माझ्या देवाला पाहू, किरवली गावाला जाऊ, सावरी देवाला पाहू, किरवली गावाला जाऊ, माझ्या देवाला पाहू. देवाची आहे कहाणी ही लाख मोलाची, कोरोना कालामधी नाय हानी होऊ दिली गावाची. माझ्या सावरी देवाची आहे कहाणी ही लाख मोलाची, कोरोना कालामधी नाय हानी होऊ दिली गावाची. भक्तांचा तांडा येऊन सावरी देवाला लागला पाहू, मुखात सावरी देवाचं नाव भजनात लागला गाऊ.
160 मारले ना टोटल पण त्याला देतं का नाही देतं ते नियम आहे ना क्वालिफायर बोलताना द्यायचं पण द्यायला पाहिजे माझ्या हिशोबाने बोलणार तर कोण नाही त्या पर्यंत सगळे वावा केली पण द्यायला पाहिजे माझ्या हिशोबाने तरी चला आडी किरवली संघ आपण लगेच फिल्डिंग लावून घ्या आणि संजय स्पोर्ट्स अभ्यासक चला तुम्ही खेळाडू कक्ष जाऊन बसायचं आहे लगेच सलामी जोडी तुम्हाला पाठवायची आहे आमचे सहकारी समालोचक ह्याच गावातील सुपुत्र आहेत आणि इथून त्यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली अजय घर त्यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे त्यांचं करूया आपण दुसऱ्या दिवसाच्या खेळामध्ये हार्दिक स्वागत सौरदेव चषक 2025 मध्ये खेळचा दिवस सुद्धा मात्र आपण जर पाहिला तर जबरदस्त चित्तथरारक लढती पाहायला मिळाल्या आणि हा सुद्धा एक इतिहास झाला आपल्या विभागामध्ये मित्रांनो आपल्या विभागामध्ये नव्हे तर ठाणे जिल्ह्यामध्ये असा एकमेव खेळाडू आहेत त्यांनी बॅक टू बॅक 3 सामन्यामध्ये अर्धशतकी इनिंग झलकावली जबरदस्त खेळ योगेश्वर पाटीलच्या वतीने आपण पाहिला जय हनुमान खांडबल बस संघाच्या माध्यमातून खेळत असताना आणि अजय या सत्रामध्ये किमान 11 वेळा ते क्वालिफायरच्या मॅचेसमध्ये पोहोचले गेले परंतु क्वालिफायरची मॅच त्यांनी मात्र जिंकली नाहीये काल असं वाटलं होतं की जरूर या स्पर्धेमध्ये आय थिंक कालच्या दिवसाच्या खेळामध्ये जरूर ते नाव लावतील नाव कोरतील परंतु तसं काही घडलं नाही अखेर त्यांचा प्रवास या स्पर्धेतून मात्र संपन्न झाला आज पाहूया कोणता संघ टॉप 3 मध्ये प्रवेश करेल लगेच पुढील दोन्ही या संघांना विनंती असेल की आपण सुद्धा रेडी राहायचं आहे आई गावदेवी बापगाव विपक्ष पवनपुत्र पिसे थेट प्रक्षेपण सुद्धा सुरू झालेलं आहे MB लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही ही स्पर्धा एन्जॉय करू शकता आणि काल सुद्धा अजय MB लाईव्हच्या माध्यमातून 10,000 पेक्षा लोकांनी स्पर्धा कालच्या दिवसामध्ये पाहिली गेली सुंदर टेलिकास्ट अतिशय क्लीन अँड क्लिअरिटी ही वैशिष्ट्य त्यांचं राहिलेलं आहे जी हाँ योगी अच्छा रिस्पांस मिला है पहले ही दिन इस टूर्नामेंट को और NB लाइव को भी सभी दर्शकों को अजय गरत का प्रणाम आप सभी का हार्दिक स्वागत करता हूँ जय सावरीदेव ट्रॉफी 2025 में आज टूर्नामेंट का दूसरा दिन कल तो काफ़ी कीर्तिमान बने जैसे कि आपने बताया कि योगेश्वर पाटिल ने लगातार 3 अर्धशतकीय पारियां खेली हालांकि आखिरी मैच में उनकी टीम परास्त हो गई लेकिन उन्होंने ज़रूर अपने बल्लेबाजी से दर्शकों के दिल जीते और आखिरी मैच में तो 80+ टोटल चेज हुआ है 4 ओवर में यह भी एक बड़ा कीर्तिमान हुआ गावदेवी स्पोर्ट्स विहाना PC टीम ने वो कीर्तिमान अपने नाम किया और पहली टीम बनी है टॉप 3 में पहुंचने वाली आज दूसरा दिन 10 टीमें आज भी एक्शन में आपको देखने को मिलेंगी जय सावरीदेव स्पोर्ट्स किरवली द्वारा इस टूर्नामेंट का आयोजन साई बचागे और गणेश बचागे उनके द्वारा खासतौर पर इस टूर्नामेंट का ये शानदार आयोजन आज का पहला मुकाबला RD11 किरवली बनाम संजय स्पोर्ट्स सावध आज अजीम हमदुल्ले सर भी हमारे साथ जुड़े हुए हैं एक बहुत ही बेहतरीन अंपायर आपका हार्दिक स्वागत है उमेश केने सर मौजूद है और साथ में दैवत वेलेकर सर अंपायर्स की भूमिका हमेशा महत्वपूर्ण रही है और सबसे कठिन जॉब मैं हमेशा कहता हूँ कि क्रिकेट के खेल में सबसे टफ जॉब किसी का है तो वो अंपायर्स का है और हम देखते हैं कि अंतर्राष्ट्रीय स्तर पर भी गलतियाँ होती है टेक्नोलॉजी होने के बावजूद भी थर्ड अंपायर भी गलतियाँ कर देते हैं तो हमें ये मानकर चलना चाहिए कि वे भी इंसान है मानकर क्या वो तो है ही तो गलतियाँ तो हो सकती है लेकिन ओवरऑल अंपायरिंग देखनी चाहिए कि ओवरऑल जो डिसीजंस देते हैं अंपायर्स उसमें कितनी एक्यूरेसी है आपका यदि सक्सेस रेट 97-98% है तो कहीं ना कहीं वो बहुत ही बेहतरीन अंपायर है इतना आसान नहीं होता है योगी हम अक्सर चर्चा भी करते हैं कई लोग चर्चा करते हैं कि अंपायर ने ऐसा किया वैसा किया लेकिन उनकी जगह आप खुद को रखो फिर आपको पता चलेगा की अंपायरिंग क्या होती है हो निश्चितपणे आणि जरूर या सर्व गोष्टी या ग्रामीण भागातून मात्र सुरुवात होणं गरजेचं आहे जर आपण पंचांना जर चांगला रिस्पॉन्स दिला रिस्पेक्ट जर केली पंचांची तर जरूर कुठल्याही स्पर्धेमध्ये कुठल्याच स्पर्धेला घालबोट मात्र लागू शकणार नाहीये
तैयार हो जाइएगा आज के इस दूसरे दिन के लिए। काफी सारे एक्साइटिंग मैचेस आपको देखने को मिलेंगे। प्रारंभिक बल्लेबाज क्रीज पर पहुंच चुके हैं जेडी और उनके साथ लखन पाटिल। जयेश दलवी उर्फ जेडी। लखन तो बहुत ही कमाल के खिलाड़ी है और इस सीजन में खासतौर पर जबरदस्त वापसी रही है उनकी। पिछले सीजन में शायद उतना अच्छा परफॉर्म नहीं कर पाए थे, लेकिन इस सीजन में कई टूर्नामेंट्स में लखन का बल्ला बोला है। हो जरूर, मागील सत्राचा विचार जे केला तर मात्र पूर्णपणे फिट नव्हते, ते अनफिट होते. परंतु या सत्रामध्ये जेव्हा जेव्हा संजय स्पोर्ट्स आवाज सांगणे लखन पाटीलवरती जबाबदारी दिली तेव्हा तेव्हा मात्र लखन पाटीलनं ती जबाबदारी साकारली. आणि आज आय थिंक कैलास पाटील उपस्थित नाहीत आणि त्याचमुळे लखन पाटील आता मात्र या ठिकाणी आपण सलामी वीर म्हणून या स्पर्धेमध्ये खेळताना पाहतोय जयेश दलवीच्या सोबतीला. और योगी, आपको याद होगा कि यहाँ पर इसी मैदान के बगल में हमारे दाहिनी तरफ जो पुराना मैदान था, वहाँ पर हालांकि वो फुल प्लेज ग्राउंड भी नहीं था, पीछे डिक्लेयर जोन था, 1 रन इन मिलता था वहाँ पर, लेकिन उस मैदान पर लखन पाटिल ने लगभग मुझे लगता है कि 2009-10 की वो बात होगी, 11 गेंदों में अर्धशतक बनाया था. और यहाँ पर कई टूर्नामेंट्स में हमने देखा है कि किरौली के टूर्नामेंट में अच्छी बल्लेबाजी की है लखन पाटिल ने. हो जरूर, आपण जर पाहिलं तर किरेलूची स्पर्धा लखन पाटीलसाठी मित्र म्हणतो की हॅप्पी आपण म्हणू शकतोय. ग्रीन सिग्नल पंचांचा आपण पाहतो आजच्या दिवसाचा खेळायला आपण सुरुवात करतो आणि आजच्या दिवसात पहिल्या षटक हाताळण्यासाठी सज्ज होते गोलंदाज मनीष बजागे आणि सामना करेल गोलंदाज आय थिंक फलंदाज लखन पाटील. पहिलाच चेंडू ऑन साइडला खेचून मारले. पहिल्याच चेंडूवरती आजच्या दिवसाची सुरुवात केली लखन पाटीलनं सावकाराने. मुझे लगता है कि आज के दिन का ये खाली ट्रेलर है, पिक्चर तो अभी बाकी है. कल भी ऐसा ही कुछ हुआ था, हमने शुरुआत से ही काफ़ी बड़े बड़े शॉट्स देखे थे. पहले ही मैच में 63 रन चेज हुए थे, आखिरी मैच में 82 रन चेज हुए. बहुत दूर से खेला इस बार हवा में गेंद, लेकिन स्लिप में कोई खिलाड़ी नहीं था. शॉर्ट थर्डमैन के फील्डर इससे पहले कि आते गेंद पर 1 रन लेने का अवसर वहां पर लखन के पास. अच्छी गेंद थी, थोड़ा दूर रखा था जानबूझकर. मनीष भी पावर प्ले में बहुत अच्छी गेंदबाजी करते हैं, अच्छा खासा अनुभव रखते हैं. आणि जरूर या सीझनमध्ये आडी किरोली संघासाठी चांगली कामगिरी सध्या आपल्याला मनीष बजागेची पाहायला मिळत असते. प्रत्येक स्पर्धेमध्ये इकॉनॉमिकल षटक त्याचं राहिलेलं आहे. परंतु आज पाहूया की या खेळपट्टीवरती कालच्या दिवसामध्ये अनेक फलंदाजांना धाबांचा पाऊस पाडला. या खेळपट्टीवरती आज मनीष बजागे पाहूया कशाप्रमाणे कामगिरी करेल आपल्या संघासाठी. इस बार ऊंचा उठा दिया है, मिस टाइम स्ट्रोक. गेंद के नीचे क्या फील्डर पहुंच पाएंगे? अभय ओ पहुंचे भी और लपक भी लिया कैच. गजब का कैच. पहले विकेट का पतन. आहे जागृत देवस्थान, देवाचं दर्शन घेऊन वाटे मनाला समाधान. हो किरवली गावात आहे जागृत देवस्थान, तुझं दर्शन घेऊन वाटे मनाला समाधान. रात्रीच्या पाराला देव माझा गावाला. रिप्ले पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. ज्या अनुषंगाने मात्र अभयनं जो झेल प्राप्त केला तुम्ही पाहू शकाल. एक असं वाटलं होतं चेंडू मात्र धरतीला दान होईल, परंतु फटक्यामध्ये उंची जास्त मिळाली. भरपूर वेळ चेंडू हवेत राहिला आणि त्यानंतर पाहू शकाल डीप वरून मात्र अभय चेंडू खाली पोहोचला गेला. परंतु एक वैशिष्ट्य आज जे पाहिलं तर चेंडूवरती त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत लक्ष केंद्रित ठेवलं आणि त्याच अनुषंगानं शेवटच्या क्षणाला मात्र त्याने ओंजल बाहेर काढली आणि त्या ओंजलीमध्ये चेंडूला कैद केला. बहुत ही बेहतरीन फील्डर है. अद्भुत कैच लपका है, क्योंकि बाउंड्री पर फील्डिंग कर रहे थे, लगभग सर्कल के करीब पहुंचकर दौड़ते हुए ये मुश्किल कैच लपका है उन्होंने. नए बैट्समैन सुजीत आए हैं और आते ही शानदार शॉट इनसाइड आउट. कवर्स के ऊपर से डिपॉजिट किया मैदान के बाहर. 6 रन. पायाशी हाय आई तुझा माहेर. म्हणजे मला सुद्धा एक गोष्ट समजत नाही की कालच्या दिवसामध्ये या खेळपट्टीवरती या जरूर धावा बनल्या गेल्या आणि प्रत्येक फलंदाज एक वेगळ्या अप्रोचने फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. तर याच अप्रोचच्या प्रत्येक खेळपट्टीवर जर तुम्ही प्रयत्न केला तर त्यामध्ये तुम्ही सफल होऊ शकता.
मुझे लगता है कि फॉर्मेट भी आप देखोगे तो 4-4 ओवर के मैचेस है, तो ऐसे में बल्लेबाज ज़्यादा कुछ सोचने वाले नहीं है, आते ही आक्रमण करना ही है उनको। और बैटिंग फ्रेंडली विकेट है, तो यहाँ पर मौके भी उनके पास है। इस बार शॉर्ट आर्म पुल किया था, ठीक तरह से टाइम तो नहीं कर पाए थे, लेकिन फील्डर से थोड़ा सा दूर खेलने में कामयाब। कुछ देर गेंद हवा में भी रही थी, सिंगल लेने का मौका सुजीत के पास। स्कोर आगे बढ़ता हुआ संजय स्पोर्ट्स सावत का 12 रन 1 विकेट के नुकसान पर। आज दूसरा दिन सौरदेव चषक 2025 का। जो भी दर्शक यहाँ पर मौजूद है उन सभी का हार्दिक स्वागत है, और जो दर्शक ऑनलाइन एनबी लाइव पर हमारे साथ जुड़े हुए हैं उनका भी हम हार्दिक स्वागत करते हैं जय सौरदेव स्पोर्ट्स किरवली की ओर से। यह अप्रोच बिल्कुल सही है योगी, जगह बनाकर क्रैकिंग शॉट खेला है। 4 रन मिलेंगे यहां पर लखन पाटिल को। तर पोर्चुगल या ठिकाणी पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र सुरुवातीला षटकाची सुरुवात चौकाराने केली होती लखन पाटीलने, आणि चौकाराचा अंत सुद्धा पाहिला आपण चौकाराने मात्र त्या ठिकाणी लखन पाटीलनेच केला. म्हणजे पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 16 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात टीम संजय स्पोर्ट्स सावत संघाची. यानंतर आई गावदेवी बापगाव संघ आणि पवनपुत्र पीसे संघ आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. एक बात आपने नोट की होगी योगी, आपने कई सारे टूर्नामेंट्स कवर किए हैं, आपके पास काफ़ी अनुभव है, लेकिन जो बैटिंग फ्रेंडली विकेट्स होते हैं वहाँ पर अक्सर हम देखते हैं कि बॉलर्स की यॉर्कर्स भी नदारद हो जाते हैं। पता नहीं गेंदबाजों को भी क्या हो जाता है, वो यॉर्कर्स भी ज़्यादा देखने को नहीं मिलते हैं। इस टूर्नामेंट में भी कुछ वैसा ही हो रहा है। कल भी हमने देखा था काफ़ी बड़े बड़े हिट्स लग रहे थे, यॉर्कर जब डालने की कोशिश हो रही थी तो वो यॉर्कर्स ठिकाने पर गिर नहीं रहे थे गेंदबाजों के। परंतु अजय यॉर्कर चेंडू असा की ती टाकण्यासाठी तुमच्याकडे कला असणं फार गरजेचं आहे. परफेक्ट टप्पा तुम्ही पिक करणं फार गरजेचं आहे, आणि तोच टप्पा मात्र अनेक गोलंदाजांनी मात्र पिक करण्याचा प्रयत्न केला, परंतु जास्तीत जास्त चेंडू आपण जर पाहिलं तर ओव्हरपिच पडले गेले, फुलटॉस पडले गेले, आणि त्याचमुळे मात्र फलंदाजाने कालचा दिवस गाजवला. कहीं ना कहीं ऐसे लगता है कि गेंदबाजों के मन में भी एक डर सा बैठ जाता है कि मैं यॉर्कर डिलीवर करने जाऊंगा तो वो सही गिरेगी या नहीं गिरेगी। ऐसे में आपके मन में यदि थोड़ा भी डर है तो फिर आपका काम तमाम हो ही गया समझो। नए ओवर लेकर राकेश दिगाड़कर, पावर प्ले का खेल समाप्त हो चुका है। पहले ओवर के बाद 16 रन 1 विकेट के नुकसान पर। बहुत ही दमदार शुरुआत, धुआंधार शुरुआत संजय स्पोर्ट्स सावत टीम की। टॉस हारने के बाद पहले बैटिंग करते हुए राकेश दिगाड़कर, अनुभवी गेंदबाज। ये रही यॉर्कर जिसकी हम चर्चा कर रहे थे, बिल्कुल बॉक्स में गेंदबाजी। आणि तसंही जर पाहिले तर राकेश दिगाडकर मात्र जेव्हा जेव्हा संघ संकटामध्ये असतो अजय, तेव्हा तेव्हा मात्र संकट मोचिकाची भूमिका तो पार पाडत असतो. आय थिंक 2-3 स्पर्धा असतील की त्याच्या गोलंदाजीवरती जास्त धाबा खर्च केल्या, परंतु जबरदस्त मात्र कामगिरी करतो या सध्याच्या सीझनमध्ये. हो, पुन्हा मात्र यॉर्करचाच प्रयत्न होता, परंतु लो फुलटा चेंडू टर्न केला ऑन साईडला. वाईडीची मिडविकेटला फिल्डर तैनात आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव तिथे मात्र कंप्लीट केली गेली आणि संघाची धावसंख्या 17 वरती पोहोचवली. ये वही मैदान है जहाँ पर किरौली के खिलाड़ी प्रैक्टिस करते हैं, और होम कंडीशंस का जो एक एडवांटेज होता है उसका फ़ायदा उठाने का प्रयास करना होगा गेंदबाजों को। पहले ओवर में ज़्यादा कुछ खास गेंदबाजी देखने को नहीं मिली, लेकिन इस ओवर में अच्छी गेंदबाजी, अपील ज़रूर, लेकिन अंपायर की सहमति नहीं। गेंद जा रही है कवर्स में, ओ वहाँ पर हल्का सा मिसफील्ड केतन द्वारा। ओहो, क्या कर रहे हैं केतन। ओवर थ्रो, जहाँ पर 1 रन बनना चाहिए था वहाँ पर 3 रन्स। बल्ला लगा था, जी हाँ लग ही रहा था। ठीक तरह से खेल तो नहीं पाए थे वहां पर लखन, लेकिन 3 मूल्यवान रन्स मिले हैं संजय स्पोर्ट्स सावत को। सावत टीम का स्कोर अब 20 रन। दूसरे ओवर का खेल प्रगति पर, 1 विकेट के नुकसान पर। भरपूर चुका घडल्या गेल्या त्या ठिकाणी. सिंगल धाव जरूर मात्र एक्सेप्ट करत होते त्या ठिकाणी लखन पाटील, परंतु त्या ठिकाणी चूक गेली केतन सौर्याच्या माध्यमातून, आणि सिंगलचं रूपांतर तिहेरीमध्ये केलं गेलं, कारण प्रत्येक धाव फार महत्त्वाची असते. आणि इथे मात्र पहा बागपूरला गेले, एक चांगला कट आणि पाहू शकाल चेंडू त्याला पॉईंटच्या दिशेनं. 4 धाबांसाठी चौकार. की बैटिंग करते हुए सुजीत ऑफ साइड में काफी स्ट्रांग नजर आते हैं। थोड़ी सी जगह बनाई थी और बैकवर्ड पॉइंट की दिशा से निकाला। इस बार सामने लॉफ्ट कर दिया है, अब की बार ऊंचाई ज्यादा है, लंबाई कम। ओ बेहतरीन एफर्ट था गोरखनाथ द्वारा, लेकिन कैच नहीं कर पाए हैं। जीवन दान मिलता हुआ सुजीत को। ओहो, गलतियां हो रही है फील्ड में।
3 रन्स कंप्लीट होते हुए ये दूसरी मर्तबा 3 रन्स दौड़कर पूरे किए हैं इस ओवर में बल्लेबाजों ने। गेंदबाजी अच्छी हो रही है राकेश द्वारा, लेकिन कहीं ना कहीं फील्डर्स का उतना साथ उनको अभी तक मिला नहीं है। स्कोर आगे बढ़ता हुआ 27 रन, 1 विकेट के नुकसान पर एक बड़े स्कोर की तरफ अग्रेसर आज के इस पहले मैच में संजय स्पोर्ट्स सावध। हो निश्चितपणे, कारण एक विकेट्स आय थिंक जरूर मात्र गमवलेले आहे, परंतु तदनंतर दोघांमध्ये चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली आणि गुरुकने मात्र चांगला प्रयत्न केला होता झेल पकडण्यासाठी, परंतु त्याच्या हातातून चेंडू निसटला गेला. परंतु तदनंतर पहा प्रत्युत्तर देतोय गोलंदाज राकेश दिगाडकर आणि दुसरा षटकाचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न झालेला आहे. चला नाणेफेकीसाठी यायचं आहे. पहा जर एखाद्या संघाचा संगणक जर इनिंग ब्रेकमध्ये जर नाणेफेकीसाठी आला नाही तर 3 धावांची पॅनल्टी असेल याची सर्व संघाच्या संगणकाने नोंद घ्या. आई गावदेवी बापगाव विपक्ष पवनपुत्र पिसे दोघांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी रेडी राहायचं आहे. राकेश दिगाडकर का अनुभव यहाँ पर जरूर देखने को मिला, उसका इस्तेमाल किया उन्होंने और मात्र 11 रन खर्च किए। शायद और भी कम रन खर्च कर देते यदि फील्डर्स का सहारा उनको सही मिलता तो। एक कैच भी ड्रॉप हुआ, ज़रूर मुश्किल था और एक गेंद पर हमने देखा था कवर्स में थोड़ा सा मिसफील्ड हुआ था, वहाँ पर भी 3 रन चले गए थे। लेकिन कुल मिलाकर बहुत बढ़िया गेंदबाजी राकेश दिगाडकर द्वारा। और अब गेंदबाजी में बदलाव, गेंदबाजी के लिए तैयार होते हुए केतन चोरगे 2 ओवर के बाद 27 रन, 1 विकेट के नुकसान पर। 10-11 रन इस मैदान पर एक ओवर में बहुत अधिक नहीं माने जा रहे हैं, क्योंकि कल हमने देखा है कि कितने बड़े बड़े स्कोर्स बने और कितने बड़े बड़े स्कोर चेज हुए हैं। तो यहाँ पर बल्लेबाजों के लिए जो कंडीशंस है वो काफ़ी मुफीद है। ऐसे में गेंदबाजों के लिए काम इतना आसान नहीं है। स्ट्राइक सुजीत के पास, अच्छा खेले अभी तक, ऑफ साइड में खास तौर पर उन्होंने बहुत ही दर्शनीय शॉट्स लगाए हैं। दूर दूर तक फैलाया हुआ फील्ड प्लेसमेंट, 5 खिलाड़ी बाउंड्री पर। केतन की पहली गेंद, किनारा लगा और आसान सा कैच, विकेट कीपर ने कोई गलती नहीं की। पहली गेंद पर सफलता प्राप्त करते हुए केतन। आता मात्र चौथ्या क्रमांकावरती येतोय अक्षय म्हात्रे. एक और खतरनाक बल्लेबाज क्रीज पर। दबाव की स्थिति में भी हमने देखा है उन्होंने कई बार बेहतरीन पारियां खेली है अक्षय म्हात्रे। सन्माननीय किरोली गावचे या ज्येष्ठ समाजसेवक मारुती घरत यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. आणि फलंदाज अक्षय म्हात्रेने त्यांचं स्वागत केलंय षटकारानं. म्हात्रे पटकी हुई गेंद थी, अच्छी पोजीशन में आ गए थे और बल्ले के बीचों बीच लेकर तान दिया बिहाइंड स्क्वायर ऑन साइड में, सीधे मैदान के बाहर। 6 रनों से उछलता हुआ स्कोर संजय स्पोर्ट्स सावध का 33 रन, 2 विकेटों के नुकसान पर। अक्सर हमने देखा है कि इन दोनों भी टीमों के बीच में जब भी मुकाबले हुए हैं ज़्यादातर मैचेस काफ़ी रोमांचकारी रहे हैं। आज भी वही उम्मीद है। थर्ड मैन फाइन लेग सर्कल के अंदर, बैकवर्ड पॉइंट पर एक खिलाड़ी मिड ऑफ अंदर है, ऑन साइड में उड़ाया है। इस बार कैच का मौका, फील्डर गेंद के नीचे अभय और कोई गलती नहीं, दूसरा कैच लपकते हुए इस पारी में अभय।
त्या ठिकाणी अभय आणि राजेश मध्ये कॉलिंग परफेक्टली झाली नव्हती, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र अभयनं सांगितलं की आज झेल माझा आहे आणि या स्पर्धेतील आपण जर पाहिलं तर या सामन्यातील दुसरा झेल अभयनं मात्र संपन्न केला आणि दुसरी सफलता प्राप्त केली गोलंदाज केतन सोरगेनं. फलंदाज अक्षय म्हात्रे मात्र बाद होऊन माघारी परततोय. सन्माननीय अनंताजी धिगाडकर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विनंती करतो की आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं सहर्ष स्वागत आहे. सावरदेव चषक 2025 मध्ये बाहुबली नेहल मात्र आलाय, त्याची विकेट सुद्धा धोक्यात. चेंडू लॉंग ऑन वरती, परंतु पंचांचा बीमर नो बॉलचा इशारा. झेल आय थिंक पकडला होता, परंतु बीमर नो बॉलची तिथे मात्र घोषित केली पंचांच्या वतीनं आणि आता मात्र टीव्ही पंचांची मात्र मदत घेतली जाते. दैवत वेलेकर सर जरूर आमच्या कंट्रोल रूम मध्ये आहेत, पाहणी करतील त्या ठिकाणी की हा चेंडू फेअर आहे की अनफेअर आहे. कैच लपका गया था डीप में, लेकिन फील्डर ने भी तुरंत थ्रो किया था क्योंकि अंपायर ने नो बॉल घोषित किया है. देखना है कि टीवी अंपायर का फैसला क्या होता है यहाँ पर. निहाल, जैसे कि आपने कहा कि बाहुबली बल्लेबाज है, ताकत है इस खिलाड़ी के पास. हालांकि टाइम नहीं कर पाए थे अपने शॉट को. केवल ताकत के बलबूते पर तो आप बड़े बड़े शॉट्स लगातार नहीं खेल सकते हो, टाइमिंग भी होनी चाहिए. लेकिन यहाँ पर ये मामला जो है वो टीवी अंपायर के पास सौंपा गया है. आज का ये पहला मुकाबला, दूसरा दिन जय सावरीदेव ट्रॉफी 2025. इसके बाद आई गावदेवी बापगांव बनाम पवन पुत्र पीसे, एक और बड़ा मुकाबला. एंड इट्स अ नो बॉल. जी हाँ, लग ही रहा था क्योंकि एक तो बल्लेबाज भी आप देखोगे तो अच्छे लंबे ऊंचे कद के हैं और ये काफ़ी ऊपर थी, हाइट ज़्यादा थी इस फुल टॉस में. सो सही फैसला था अंपायर का. 2 रन से यहाँ पर मिलेंगे. स्कोर 35. अगली गेंद फ्री हिट, स्ट्राइक लखन के पास. केतन चले दाहिने हाथ से ओवर द विकेट. शॉर्ट ऑफ लेंथ गेंद है, घुमा दिया गेंद को बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर. कमाल की टाइमिंग और ये 6 रन. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, भारत का बच्चा. ओलांडली आणि फ्रीड चेंडूवरती मात्र या ठिकाणी मोठा फटका केला गेला. 7 धावांचा आणि चांगल्या स्थितीमध्ये संजय स्पोर्ट्स सावध संघाला आपण पाहतोय. 3 गडी जरूर त्याने गमावले, परंतु 41 धावा धाफलकावरती आतापर्यंत लागले गेले आणि तिसरा षटकाचा खेळ सध्या आपण पाहतोय प्रगती पथावरती सुरू आहे केतन चोरगेच्या वतीनं. फुलटॉस समोरच्या दिशेने फटका चांगला पाहायला मिळतोय, परंतु ऋतिकचं मात्र कमालीचं क्षेत्रक्षण. जरूर त्या ठिकाणी शरीराचा मात्र सहारा घेतला, परंतु फलंदाज नेहल मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. संजय स्पोर्ट्स सावध संघाला लागणारा हा चौथा धक्का. सावरी देव माझा नवसाला पावलाय रे. सावरी देव माझा नवसाला पावलाय रे. सावरी देव माझा नवसाला पावलाय रे. बहुत ही बेहतरीन एफर्ट था यहाँ पर डीप एक्स्ट्रा कवर की दिशा में ऋतिक द्वारा. हालांकि कैच की कोशिश कर रहे थे, लेकिन पूरी तरह से पहुंचना बहुत मुश्किल था उनके लिए. आखिरकार शरीर से गेंद को रोका और रनआउट के रूप में बैट्समैन आउट हुए हैं. निहाल दूसरा रन कंप्लीट नहीं कर पाए. स्कोर 42, 42 रन. अभी भी तीसरे ओवर का खेल चल रहा है. 4 खिलाड़ी आउट हो चुके हैं. संजय स्पोर्ट्स सावध टीम पहले बैटिंग करती हुई इस मैच में. तेज डालने का प्रयास, ज़्यादा रफ्तार निकालना चाहते थे, लेकिन दिशा इन गेंद वाइड. किरोलीगावचे ज्येष्ठ समाजसेवक मनीष भजक यांचे पिता श्री काळूरामजी भजक यांचं या ठिकाणी शिबागमन झालेलं आहे. काकांना विनंती करतो की आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. चाबूक शॉट, कडक फटका आणि गॅपमधून चालला अगदी बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 1 बाउन्स, मिळतील एकूण 4 धावा.
यहाँ पर सरदर्द बने हुए हैं गेंदबाजों के लिए। 24 पर बैटिंग करते हुए लपेट के मारा था और बिल्कुल गैप में खेलने में कामयाब रहे। डिप मिड विकेट की दिशा में शानदार चौका। 3 ओवर की समाप्ति, स्कोर 47 रन। कुल मिलाकर 20 रन खर्च किए केतन ने अपने ओवर में। पहले ओवर में मनीष ने 16 रन दिए थे, 1 विकेट उनको मिला था। राकेश का ओवर अच्छा था, उनको विकेट नहीं मिला, थोड़े से अनलकी रहे क्योंकि कैच भी ड्रॉप हुआ था, लेकिन सिर्फ 11 रन खर्च किए उन्होंने। केतन ने थोड़ा सा निराश किया, विकेट जरूर मिले उनको लेकिन 20 रन खर्च किए। खासतौर पर 2 शॉट ऑफ लेंथ गेंदें डाली थी उन्होंने, उस पर छक्के लगे थे। और अभी देखना है कि आखिरी ओवर किसको दिया जाता है। गोरखनाथ है, ऋतिक है ऑप्शन के तौर पर, अनुभव के साथ शायद जा रहे हैं कप्तान, जहां गोरखनाथ 47 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स। अच्छी स्थिति में इस समय संजय स्पोर्ट्स सावध। अगले मैच के टॉस के लिए आना है। दोनों भी टीमों के कप्तानों से रिक्वेस्ट है, आपको टॉस बॉक्स में आकर बैठना है। पवन पुत्र पीसी टीम के कॅप्टन और आई गावदेवी बापगाव के कॅप्टन जरूर पाहू शकाल. ही स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून कैलास पाटील सध्या एन्जॉयमेंट करतो आणि त्यांच्या वतीनं संजय स्पोर्ट्स आवाज सगळा शुभेच्छा आलेल्या आहेत आणि राकेश दिगरकरसाठी सुद्धा आपण त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि या स्पर्धेचं सुद्धा मात्र भरभरून त्यांनी कौतुक केलेलं आहे. धन्यवाद कैलास पाटील, आपलं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. अभी यहाँ से देखना है कि 60 के अंदर रोक सकते हैं या नहीं गोरखनाथ। पहली गेंद फुलर लेंथ, हवा में खेलना चाहते थे लेकिन अंदर लगी है। ग्राउंडेड शॉट बना, 1 रन पूरा किया है और 1 ही मिलेगा। स्कोर आगे बढ़ता हुआ 48. संधी तर आहे संजय स्पोर्ट्स आवाज संघाकडे, कारण अजूनही 5 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे आणि जरूर 60चा आकडा आय थिंक धाव फलकावरती लावू शकतात, परंतु त्यासाठी तुम्हाला चांगला खेळ या स्लॉग ओव्हरमध्ये या ठिकाणी साकार करावं लागेल. परंतु तीच ताकद लखन पालीकडे आहे, सलामीला आलाय आणि आतापर्यंत जबरदस्त खेळ तरी सादर केलाय. चेंज पेस पावचका लावडा पेल पंचांगडे फिंगर अप आणि फलंदाज लखन पाटीलच्या खिलीचा अंत. चार गेंदे अब पारी में शेष है। नए बैट्समैन प्रणय, एक युवा खिलाड़ी मैदान में, चाहेंगे कि कुछ बड़े हिट्स जड़े जाए। दिगंबर नॉन स्ट्राइकर से इन पर है। स्कोर 48, 4 विकेटों के नुकसान पर। स्विंग एंड मिस, गेंद के लाइन में जाए बगैर खेलने की कोशिश। अच्छी गेंदबाजी गोरखनाथ द्वारा। पावशकाल ज्याच्या वतीने आम्हाला या स्पर्धेमध्ये मालिका वीरासाठी ट्रॉफी लाभलेला आहे. युवा उद्योजक किरुलगावचे मिस्टर अरुण बजागे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांना विनंती असेल की आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. इथे मात्र रनआउटची संधी आहे. स्वतः गोलंदाज चेंडूवरती झेपावला आय थिंक जीडी आणि कुठल्या प्रमाणात चूक केली नाही. फलंदाज प्रणय इथे मात्र बादून माघारी परततोय. और एक और स्लोअर डिलीवरी जिसको परख नहीं पाए थे बल्लेबाज। अंतिम क्षणों में स्ट्रोक को चेक किया लेकिन सीधे गेंदबाज की तरफ ही गेंद चली गई थी और वहां पर गोरखनाथ ने कोई गलती नहीं की। फॉलो थ्रू में अच्छा क्षेत्ररक्षण भी और स्टंप्स बिखेर दिए। बहुत दूर रह गए थे बल्लेबाज प्रणय। स्ट्राइक जरूर रोटेट हुई है, दिगंबर के पास अब स्ट्राइक रहेगी। अभी भी 2 गेंदे पारी में शेष है लेकिन ये आखिरी ओवर कमाल का घट रहा है गोरखनाथ दिगाड़कर का। अपना अनुभव सही तरह से वो यूज कर रहे हैं, गति परिवर्तन कर रहे हैं और अच्छे कंट्रोल के साथ अभी तक गेंदबाजी की है। 4 गेंदे की है। हो निश्चितपणे व्हेरिएशन करतोय, परंतु या ठिकाणी पाहू शकाल अरुण बजागे आणि ज्ञानेश्वर बजागे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. दोघांचं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. हो पुन्हा चेंज ऑफ पेस, फ्लाईट देण्याचा प्रयत्न तिथे पाहायला आपल्याला. चेंडू चाललाय, लॉंग वरती फिल्डर आहेत आणि पुन्हा तिथे संधी होती. फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होऊ शकला असता, परंतु धाव तिथे मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली. जबरदस्त गेंदबाजी यहाँ पर, हालांकि 2 रन चुराने में कामयाब हुए हैं बल्लेबाज। आखिरी गेंद सामना करेंगे दिगंबर माली। इस बार स्विंग कर दिया गेंद को ऑन साइड में, भिंगरी शॉट। 6 रन मिलेंगे।
सिक्सर के साथ पारी का खात्मा करते हुए दिगंबर माली। ये बहुत जरूरी भी हो गया था संजय स्पोर्ट्स सावत के लिए, क्योंकि आखिरी ओवर में कोई भी बड़ा स्ट्रोक आया नहीं था, लेकिन अंतिम गेंद पर करारा प्रहार स्कोर ऑफ द विकेट ऑन साइड में उड़ाया और 6 रन। तो इस तरह से पारी समाप्त होती हुई कुल रन संख्या 55 रन और 56 रनों की चुनौती 4 ओवर्स में यह मुकाबला जीतने के लिए RD11 किरवली के सामने। चला नाणेफेकीसाठी दोन्ही संघांना विनंती करतो की आपण लगेच या। आई गावदेवी बापगाव विपक्ष पवनपुत्र पिसे आजच्या दिवसातील हा दुसरा सामना असेल, परंतु या ठिकाणी पाहू शकाल किती सुंदर आकर्षक ट्रॉफी आपण पाहतो सामना मालिका वीरासाठी, जे आम्हाला स्पर्धेमध्ये स्वर्गीय बाळराम यशवंत बजागे व स्वर्गीय लताबाई बाळराम बजागे यांच्या स्मरणार्थ श्री अरुण बाळराम बजागे आणि बादशाह ग्रुप किरवली यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी आम्हाला लाभलेली आहे। जरूर प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असेल की ही ट्रॉफी आम्ही जिंकावी, परंतु त्यासाठी तुम्हाला चांगला खेळ या स्पर्धेमध्ये करावा लागेल। पवनपुत्र पिसे संघाचे संघनायक आलेले आहेत आई गावदेवी बापगाव। आपल्याला सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा त्वरित या नाणेफेकीसाठी वेलकम सत्यवान शेलार। आई गावदेवी बापगाव संघाचे काही खेळाडू इथे उपस्थित आहेत, लक्ष सुद्धा जर दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली आणि आपला संघाचा संघनायक जर आला नाही तर मात्र 3 धावांची पेनल्टी असेल याची आपण नोंद घ्या। सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। स्कोरर धावसंख्या आपण चेक करायची जरा। टॉस कडे आपण वळतोय। मी विनंती करतोय अरुण बजागे यांना आपण यायचं, आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल, ज्यांच्या माध्यमातून प्लेयर ऑफ द टुर्नामेंटसाठी आकर्षक ट्रॉफी आपल्याला देण्यात आलेली आहे। बादशाह ग्रुप किरवली आणि अरुण बजागे यांच्या सौजन्याने ती ट्रॉफी लाभलेली आहे। वेलकम अरुण बजागे। ज्ञानेश्वर बजागे देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांना देखील विनंती करतोय आपण देखील या। अरुण बजागे यांचे अतिशय जवळचे मित्र आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे टॉस बॉक्स मध्ये। चला किरवली गावची ही येवन जोडी आपल्याला पाहायला मिळते। हेड आणि टेल आपलं हे टॉस कॉइन आहे। सामना प्रत्येकी 4 षटकांचा असेल। सत्यवान कॉल देत आहेत, हेड इज अ कॉल, मात्र टेल आलेला आहे। टॉस जिंकलेला आहे बापगाव संघानं। टॉस विनिंग कॅप्टनला आपण देऊया आता हनुमान बजागे यांच्याकडून लाभलेलं हे शीतपेय। माजी उपसरपंच किरवली हनुमान बजागे, मोलाचं सहकार्य त्यांचं देखील आहे या स्पर्धेसाठी। थँक्यू सो मच अरुण अँड ज्ञानेश्वर। टॉस जिंकलेला आहे आई गावदेवी बापगाव संघानं, काय निर्णय असेल? पेंडिंग नेमका पोरं कामच देत नाही, त्याच्यामुळे जरा पेंडिंग ठेवलं। चला तर डिसिजन पेंडिंग ठेवलेला आहे, जास्त वेळ मिळणार नाही आहे, 2 ते 3 मिनिटाच्या आत आपल्याला निर्णय कळवायचा आहे। पण कसं वाटतं इकडे आल्यानंतर? किरवलीमध्ये या अगोदर देखील बऱ्याचशा स्पर्धा तुम्ही खेळलेल्या आहात, परंतु आता एक आणखी वेगळं ग्राउंड तुम्हाला पाहायला मिळते। ग्राउंड तर खूप छान आहे, खेळण्यासाठी बहुत मजा येणार आहे। थँक्यू सो मच, आपल्याला शुभेच्छा असतील। सत्यवान, तुम्ही भरपूर वर्ष क्रिकेट खेळत आलेले आहात आणि मला वाटतं किरवलीमध्ये स्पर्धा असली की तुमचा संघ असतो। एकूणच काय सांगाल या स्पर्धेविषयी आणि आयोजनाविषयी? खूप छान आयोजन केलं आहे किरवलीच्या संघाने, आणि ग्राउंड नसताना पण त्यांनी चांगला बनवला आणि आम्हाला खेळण्यास संधी दिली, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद। येस, थँक्यू सो मच। जास्त काही विचारणार नाही कारण डिसिजन पेंडिंग आहे। तर टॉस इथे झालेला आहे, टॉस जिंकला आहे खरा गावदेवी बापगाव संघानं, पण बघायचं आता निर्णय काय घेतील। जाऊयात ऑन गोईंग मॅचच्या दिशेने। इट्स ओव्हर टू कॉम्बॉक्स, योगी पाटील इज देअर। धन्यवाद अजय गैरत। पहिल्या इनिंगमध्ये 56 धावा जोडल्या गेल्या संजय स्पोर्ट्स सावत संघानं 57 धावांचं लक्ष्य आहे RD11 किरवली संघासमोर। आणि त्या धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी पाहू शकेल गोरखनाथ दिगाडकर आणि त्याच्या सोबतीला ऋतिकला आपण पाहत आहोत। शेवटच्या ओव्हरमध्ये एक सिंगल आली होती आणि एकदा डबल देखील फलंदाजांनी घेतले होते आणि शेवटच्या बॉलवर षटकार म्हणजे 56 धावा 3 ओव्हर्समध्ये 47 होत्या।
बॅटच्या थोडासा आतमध्ये लागलाय, बॉल चाललाय बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर ऑन साईडला, तेथे फिल्डर उपस्थित आहे. फक्त एक धाव मिळेल. मोठं टार्गेट आहे, पण मोठं टार्गेट असलं तरी देखील ह्या धावसंख्या इकडे चेज होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. उद्घाटनीय सामन्यामध्ये 60+ धावसंख्या चेज होताना आपण बघितली होती. एन के स्पोर्ट्स खांडवळ संघानं 64 धावांचा सक्सेसफुली पाठलाग केला होता आणि काल गटातून निघताना 84 धावांचं टार्गेट देखील चेज आपण होताना बघितलेलं आहे. गावदेवी विहाना पिसे संघाकडून बॉटमॅनचा वापर केलाय. बॉल हवेत आहे, जबरदस्त सूर मारलाय फिल्डरनं, परंतु फलंदाजाचा धूर त्याला काढता आला नाही. झेल अखेर ड्रॉप झालाय. अवघड चान्स होता हा. अक्षय म्हात्रे तिकडे अप्रतिम एफर्ट. 2 धावा येथे मिळतील ऋतिकला. धावसंख्या 3 या आकड्यावर. 4 ओव्हर्समध्ये 57 धावांचा पाठलाग करायचा आहे विजयाकरिता. आजच्या या पहिल्या मॅचमध्ये RD11 किरवली संघाला स्वतःच्या घरच्या मैदानावर खेळत असताना संजय स्पोर्ट्स सावध संघाविरुद्ध गोरख आणि ऋतिक सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. दिगंबर पॉवर प्लेचा स्पेशलिस्ट गोलंदाज आहे. अनेक स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी त्याची. लोफुल टॉस ड्राईव्ह केला व्ही मध्ये. समोर फिल्डर आहे लखन. लॉंग ऑफला फक्त एक धाव मिळेल. फील्ड प्लेसमेंट नुसार गोलंदाजी करणं फार गरजेचं असतं. पॉवर प्ले चालू आहे. या अगोदरचा बॉल देखील तुम्ही बघितला, डीपमध्ये गेला होता, तिकडे फिल्डर होता डीप मिड विकेटला आणि आता समोर खेळण्यासाठी प्रवृत्त केलं होतं फलंदाजाला. चांगली गोलंदाजी, चांगली सुरुवात केली आहे दिगंबर माळीने. आणि फलंदाजांना लवकरात लवकर आपले हात उघडावेच लागतील, कारण टार्गेट मोठं आहे. 14 पेक्षाही अधिकची सरासरी प्रतिषटक गाठायची आहे. नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ इथे मात्र कुठेतरी कंट्रोलचा अभाव. नो बॉल. बीमर. एक धाव त्याच्यावर मिळते. एकूण 2 धावा स्कोरमध्ये ऍड होतील. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या 6. बीमर बॉलवर देखील एक संधी असते, पण त्या संधीचं जास्त काही सोनं करता आलं नाही गोरखनाथला. एकच धाव त्याने प्राप्त केली आहे. पुढचा बॉल असेल फ्री हिट. आणखी एक नामी संधी चालून आलेली आहे RD11 किरवली संघाच्या फलंदाजांकडे. ऋतिक बजाके ऑन स्ट्राइक. फ्री हिट बॉल. पुन्हा आपल्या गोलंदाजी मार्कवर जावं लागणार आहे दिगंबरला. डेड बॉलचा इशारा पंचांनी केलाय. पॉवर प्ले सुरू आहे. पहिलं षटक. फक्त 2च खेळाडू सर्कलच्या बाहेर. एक डीप मिड विकेटला तैनात करण्यात आला. एक लॉंग ऑफला. ऑफ साईडला आपण बघतोय 4 खेळाडू सर्कलच्या आतमध्ये. शॉर्ट थर्डमॅन, बॅकवर्ड पॉइंट कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हर. आपटी दिली आहे. टॉप एज बॉल हवेत आहे. शॉर्ट फाईन लेगला चांगला झेल, परंतु हा फ्री हिट बॉल आहे, त्यामुळेच फलंदाज बाद होणार नाही. मात्र एकच धाव येथे घेण्याची संधी होती. विविधता आहे, लेंथमध्ये विविधता पाहायला मिळते. गोलंदाज दिगंबरकडून चांगला वेग देखील आहे त्याच्याकडे. शॉर्ट बॉलचा चांगला वापर त्याने केलाय आणि आतापर्यंत कुठलाही मोठा फटका आलेला नाही. काहीशी संथ सुरुवात पाहायला मिळते RD11 किरवली संघाच्या सलामीवीरांकडून. धावसंख्या फक्त 7. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. आणि याच दरम्यान रामकृष्ण काकडे यांचं देखील आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत. विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचं आहे. ओमसाई आमने लोणार क्रिकेट असोसिएशन कमिटीचे कोर कमिटी मेंबर आहेत रामकृष्ण काकडे. एक दिग्गज खेळाडू या परिसरातील. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. आता प्रेशर स्पष्टपणे दिसतंय फलंदाजांवर. सिंगल डबलनं ही धावसंख्या चेस करता येणार नाहीये. अधूनमधून मोठे फटके येणं देखील गरजेचं आहे. 14 पेक्षा अधिकची सरासरी गाठायची आहे, त्यामुळेच कुठेतरी 1 ते 2 मोठे फटके प्रत्येक ओव्हरमध्ये येणं गरजेचं आहे किरवली संघासाठी. परंतु आतापर्यंत चांगली गोलंदाजी या पहिल्या षटकामध्ये दिगंबरने केली आहे. पुढचा बॉल येथे बॅटच्या मधोमध घेतलाय. बॉल उंच उडवलाय. उंची जास्त, लांबी कमी. अक्षय मात्रे चेंडू खाली आणि गोरखनाथ बाद. फर्स्ट विकेट गोज डाऊन.
अतिशय निराशाजनक बॅटिंग पहिल्या षटकामध्ये RD11 किरवली संघाची पाहायला मिळाली आहे. पहिलं षटक झालंय समाप्त, फक्त 7 धावा फलकावर आणि आता येथून एक्झॅक्ट 50 धावांची आवश्यकता आहे उर्वरित 3 षटकांमध्ये. जरूर या ठिकाणी पाहू शकाल एस स्पोर्टचे पुरस्कृत फाउंडर जनक सोपानी तिसकर यांचे मोठे बंधुराज नामदेवजी तिसकर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. विनंती असेल की आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावर तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये आपल्याला दिगंबर मालीच्या वतीने पाहायला मिळाली. फक्त 7 धावा त्याने खर्च केला, एक महत्त्वपूर्ण विकेट्स प्राप्त केला आणि दुसऱ्या षटकाला आता सुरुवात करतो जयेश दलवी ओर पे चिन्ह होता, परंतु लॉंग ऑन वरती लेखन पाडलेला आहे, चूक होणार नाही आणि फलंदाज बाद झाला त्या ठिकाणी मिस्टर ही जी सीमारेषा आपण बघतोय लॉंग ऑन मिड विकेटच्या दरम्यान जवळपास तिकडे थोडी लांब आहे सीमारेषा, पण टायमिंग तुमचं जर चांगलं असेल तर तुम्ही सीमारेषा क्लिअर करू शकता आणि येथे बॉल भरपूर ट्रॅव्हल होत असतो कारण ओपन मैदान आहे, पण टायमिंग तेवढं परफेक्ट नव्हतं आणि दोन्ही सलामीवीर आता तंबूच्या आश्रयाला. आता दोघे बंधू मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत, केतन चोरगे आणि जितू चोरगे. या जोडीवर फार मोठी मदार असेल, एकतर समीकरण फार खडतर झालेलं आहे. जयेश दळवीला पहिल्याच बॉलवर यश मिळालंय. 17 बॉल्समध्ये 50 धावांची आवश्यकता. नेक्स्ट बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. जबरदस्त बॉल, अगदी खोलात टाकलेला बॉल आहे, खोदून काढायचा होता परंतु बॅटची कड लागली, बाउन्सवर बॉल विकेट कीपरकडे गेलाय. डॉट बॉल येतोय. जबरदस्त सुरुवात जेडीच्या वतीने आपण पाहतो. या पहिल्या चेंडूवरती सफलता प्राप्त केली, त्याच्यानंतर पाहू शकाल एक चांगल्या लेंथवरती चेंडूच्या हाताळणी गेली आणि तसं जर पाहिजे सुरुवात दिगंबर मालीने मात्र चांगली फ्लाइटिंग फ्लॅग स्टार्ट दिली आणि पाहू शकाल त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून आता मात्र जेडी चांगली कामगिरी करतो. या क्रॉसबार फटका केल्याचा प्रयत्न जरूर झाला गेला परंतु चेंडू चालाय जमिनीचा साई आणि स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती झेपावतोय. तोपर्यंत केतनला संधी मिळाली एक धाव पूर्ण करण्यासाठी. एक महत्त्वाची सूचना आहे पहा, किरोली गावातील आजी माजी सरपंच सदस्य पोलीस पाटील त्याचप्रमाणे ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक उद्योजक आणि किंवा या परिसरातील जर आपण इथे उपस्थित असाल तर मी विनंती करतो की आपण निसंकोचपणानं आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. सावरदेव चषक 2025 मध्ये सन्माननीय गणेशजी बजागे, साईशेठ बजागे आणि सावरदेव किरावली या संघाच्या वतीनं. नेक्स्ट बॉल फ्लिक केला, यावेळेला बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेगला, तिकडे देखील फिल्डर उपस्थित आहे. चांगलं क्षेत्ररक्षण डीपमध्ये पाहायला मिळतंय. एकच धाव मिळेल, सिंगल डबलने फक्त धावफलक हालता राहणार आहे. सामना जिंकता येणार नाहीये RD11 किरवली संघाला. त्यासाठी गॅपमध्ये फटके खेळावे लागतील किंवा हवाई मार्गाने सीमारेषा क्लिअर करावी लागणार आहे. आत्तापर्यंत एकही चौकार किंवा षटकार पाहायला मिळालेला नाही. 9 धावा फलकावर आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यात. ओव्हर नंबर 2चा खेळ सुरू. यावेळेला स्विंग केला ऑन साइडला, तडाखे बंद फटका, पॉवरफुल शॉट, 6 धावा मिळतील. षटकार सुंदर सुंदर ऑपरेटिंग सध्या पाहू शकाल विजय तरेस आमच्या सोबतीला डीजे अजयच्या माध्यमातून. फक्त या ठिकाणी पाहू शकाल गोट्या पाता चेंडू होता ऑन साईडला, अगदी तोलून मापून मारलेला सिक्सर पहिला. ज्या फटक्याची नितांत गरज होती RD किरवली संघाला तो षटकार केतन चोरगेच्या बॅटमधून निघाला आणि त्या मात्र विजयासाठी 13 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 42 धावांची आवश्यकता. जरूर आपण जर आकडा जर पाहिला तर अजय खूप मोठा आहे परंतु या खेळपट्टीचं या मैदानाचं आपण जर वैशिष्ट्य पाहिले कालच्या दिवसापासून तर मात्र या ठिकाणी अजूनही सामना बराबरीमध्ये चालू शकतो. या अनुषंगानं केतन चोरगे बॅटिंग करतोय. दोघांमध्ये क्षमता आहे. यावेळेला हॅमर्ड केला अक्षरशः, व्हॉट अ शॉट, बॉल चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पलीकडे, 1 बाउंस चौकार.
2 षटकांचा खेळ इथे मात्र संपन्न झाला. परंतु जिडीचा आपण खेळ पाहिले तर पहिल्या 4 चेंडूमध्ये फक्त त्याने 2 धाबा खर्च केल्या होत्या, एक सफलता प्राप्त केली होती. परंतु मागील 2 चेंडूवरती केतननं त्याच्या अगेन्स्ट 10 धाबा जोडल्या गेल्या आणि जोरात सामना त्याने जिवंत ठेवलाय. तर येणाऱ्या 12 चेंडूमध्ये विजयासाठी अजूनही 38 धाब्यांची आवश्यकता. धुवाधार बॅटिंगचीच आवश्यकता आहे. केतननं पलटवार करायला सुरुवात केली आहे. अगोदर स्क्वेअर लेगला षटकार ठोकला, त्याच्यानंतर मुसळता बॉल होता. हा फटका खरं तर फार डिफिकल्ट होता, मात्र जोरदार प्रहार केला. बॅकफुटला जात असताना स्मॅश केला होता अक्षरशः बॉल. डीप एक्स्ट्रा कव्हरला मोठा गॅप होता, त्या गॅपमधून बॉल पाठवला सीमारेषा पलीकडे. 12 चेंडू आणि 38 धावा असं समीकरण. नवीन षटकाला प्रारंभ करतोय गोलंदाज प्रणय. जितू चोरगेकडे स्ट्राईक. स्विंग अँड मिस, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. थोडासा पुढे टाकलेला बॉल होता हा. मिड विकेटच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला. समोर जर खेळण्याचा प्रयत्न झाला असता तर कदाचित चांगला रिझल्ट मिळाला असता फलंदाजाला. आणि तसे जर अजय पाहिलं तर थोडासा चेंडू खाली सुद्धा राहिला आणि त्याच अनुषंगाने त्या लेंथवरती जितू पूर्णपणे बीड होताना आपण पाहतोय. परंतु पहिला चेंडू डॉट हाताला गोलंदाज प्रणयनं. जेवढे डॉट चेंडू इथे मात्र पाहायला मिळतील तेवढा प्रेशर फलंदाजावरती वाढताना पाहायला मिळू शकेल. परंतु तो प्रेशर इथे मात्र या ठिकाणी रिलीज जर तुम्हाला करायचं असेल तर चांगली फलंदाजी इथून करावं लागेल. 18 चेंडू शिल्लक आहेत. 18 मध्ये 38ची आवश्यकता होती, परंतु या ठिकाणी पाहू शकाल बाउन्सर चेंडू, कारण फलंदाजी अगदी अवाकाच्या बाहेर हा बाउन्स होला आणि त्याचमुळे पंचाच्या वतीने मात्र त्या ठिकाणी गोलंदाजाला दंडित केले गेलं. एक्स्ट्राच्या स्वरूपात, वाईटच्या स्वरूपात 1 धाव इथे मात्र ऍड केली गेली. खरं तर ही रणनीती चांगली होती गोलंदाजाची, मात्र जास्त उसळलाय बॉल. आपटी दिली होती, खांद्याचा चांगला वापर करत असताना शॉर्ट बॉल टाकला, मात्र फलंदाजाच्या आवाक्या बाहेर होता. त्याच्या डोक्याच्या देखील वरून जाणारा बॉल होता आणि डिसेंट हाईट आहे फलंदाजाकडे. ते सर्व काही लक्षात घेत असताना पंच वाईटचा इशारा केलाय. एक योग्य निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली पंचांची भूमिका पार पाडतायत अझीम अब्दुल्ले आणि उमेश केणी या पहिल्या मॅचमध्ये आजच्या. 11 चेंडू 37 धावा असं समीकरण. यावेळेला स्विंग केला ऑन साईडला. जितूच्या बॅटमधून भीमटोला, वज्रटोला आणि हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. षटकार. नाणेफेक आपण संपन्न केलेले आहे. टॉस जिंकलाय हाई गावदेवी बापगाव संघानं. त्यांनी प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. सो पवनपुत्र पीसी संघ आपल्याला क्षेत्ररक्षण लावण्यासाठी सज्ज राहायचं आहे. हा सामना संपन्न झाला की लगेच आपल्याला मैदानामध्ये उतरायचं आहे. काय फटका तिथे मात्र जनरेट केला पूर्णपणे मिडल ऑफ द बॅट. आणि सध्या जर आपण पाहिलं, आय थिंक आपण रिप्लेमध्ये पाहूया. जबरदस्त बॅटिंग, ज्या दिशेने मात्र फटका खेळायचा होता त्या दिशेने मात्र पूर्णपणे त्याची बॉडी लँग्वेज पाहायला मिळाली. आणि पाहू शकाल एकूण धावसंख्या हार्डी किरोली संघाची आपण जर विचार केला तर 2 गडी बाद 26 धाबा, 10 फलकावरती लागलेल्या 57 धावांचा सध्या आपण पाहतो. या ठिकाणी पाठलाग सुरू आहे आणि आता विजयासाठी 10 चेंडू शिल्लक आणि 10 चेंडूमध्ये 31ची गरज आहे. गोलंदाजांकडे भरपूर बॅकअप आहे धावांचं, परंतु 2 चांगले हिटर मैदानामध्ये आहेत. शॉर्ट ऑफ लेन बॉल होता, मात्र चांगला टर्न केलाय तिकडे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला मोठा गॅप. जिकडे गॅप आहे मोठा तिकडे धावांचा नाही तोटा. येतोय चौकार. जबरदस्त मात्र त्या ठिकाणी चेंडूला मात्र येऊ दिला आणि शेवटच्या चेंडूला बॅटचं तोंड उघडलं जितू चोरगेनं. आणि सध्या दोन्ही बंधुरात आता मात्र प्रतिस्पर्धी संघावरती बरसलेले आहेत. दोघांच्या बॅटमधून चांगल्या धाबा आता मात्र आपल्याला पाहायला मिळतात आरडी किरवली संघासाठी. कारण 9 चेंडूमध्ये अजूनही विजयासाठी 27 धावांची गरज. अजून एक कडक फटका गॅपमध्ये चाललाय, परंतु अक्षय मात्रे चेंडू खाली पोहोचला गेला आणि अखेर झेलबाच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय जितू चोरगे. स्थान उमऱ्या बकऱ्याचा देती मान, देवा तुझ्याच या मालान होतो भक्तांचं समाधान, देव कृपेन आज भल झालं माझ दिसय सुखाचं धावलाय देव कृपे. कमबॅक करत असताना गोलंदाज प्रणय आणि विशेषतः इथे कौतुक करावं लागेल अक्षय मात्रेचं. काय जबरदस्त धावता झेल त्याने टिपलाय. स्वतःच्या डावीकडे जात असताना फार वेगानं तो धावत सुटला होता. जसा फटका खेळला गेला होता तसाच आणि अप्रतिम कॅच त्याने संपन्न केलाय. जितूचा खेळ इथे समाप्त झालेला आहे.
धक्का क्रमांक 3 RD11 किरवली संघाला. संघाची धावसंख्या 30, टार्गेट आहे 57 धावांचं. अजूनही 27 धावांची आवश्यकता. 8 चेंडूंचा खेळ बाकी. नवीन बॅटर दत्ता दिगाडकर मैदानामध्ये. मोठ्या फटक्यांचीच आवश्यकता आहे RD संघाला. लो फुल टॉस लॉफ्ट केलाय. अप्रतिम फटका स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. बॉल सीमा पार. हाय अँड हँडसम षटकार. सावरी देव माझा नवसाला पावलाय रे. सावरी देव माझा नवसाला पावलाय रे. सावरी देव माझा नवसा हा सामना आपण पाहतोय कधी झुकतोय या बॅटिंग करणाऱ्या संघाच्या बाजूने तर कधी झुकतोय गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूनं. कारण एका बाजूला जर पाहिलं अजय तर विकेट सुद्धा प्राप्त करतोय गोलंदाज आणि दुसऱ्या बाजूने फलंदाज सुद्धा मोठे फटके इथे मात्र मारण्यामध्ये यशस्वी होत आहेत. परंतु या सामन्यामध्ये कोणता संघ यशस्वी होणार, कारण 7 चेंडू आता मात्र शिल्लक आहेत आणि 21 धावांची आवश्यकता. म्हणजे हा चेंडू फार निर्णायक आहे दोन्ही टीमच्या दृष्टिकोन जर पाहिलं तर. हो, फार महत्त्वाचा बॉल असणार आहे, कारण या बॉलवर जर मोठा फटका आला तर किरवली संघाकडे मोमेंटम असेल शेवटच्या ओव्हरमध्ये. आणि जर एक चांगला बॉल इथे डिलिव्हर केला प्रणयनं तर मात्र सावध संघाकडे ते मोमेंटम आपल्याला पाहायला मिळेल. आणखी एक मोठा फटका हुक केलाय आणि चेंडूसाठी सीमारेषेच्या बाहेरचं तिकीट बुक केलाय. षटकार. गुणगान गाणं संगीत सध्या आपण ऐकतो DJ अजयच्या वतीने. परंतु या ठिकाणी दत्ता दिगाकडचं गुणगान गाणं गायला हवं आहे, कारण काय जबरदस्त 2 चेंडू त्यांनी फेस केले आणि दोन्ही चेंडूचं मात्र दर्शन घडवलं. चेंडूला सीमेरेषेचं आणि त्या मात्र विजयासाठी 6 चेंडूमध्ये आता 15 धाब्यांची गरज. 5 जसे 2 षटकार आले. संजय स्पोर्ट्स सावध संघामध्ये मोठी आता टीम मीटिंग सध्या सुरू आहे की शेवटची जी ओव्हर आहे ती कुठल्या गोलंदाजाकडे मात्र सोपवायची चेंडू आणि मात्र त्या ठिकाणी या सर्व गोष्टीचा मात्र आडाखाडा आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवात कुठेतरी निराशाजनक पाहायला मिळाली होती. धावांचा पाठलाग करत असताना RD11 किरवली संघाकडून पॉवर प्लेमध्ये फक्त 7च धावा फलकावर होत्या आणि एक महत्त्वाचा गडी देखील त्यांनी गमावला होता. परंतु या मागच्या ओव्हरमध्ये आपण बघितलं प्रणयचा खरपूस समाचार फलंदाजांनी घेतलाय. तब्बल 23 धावा प्रणयनं खर्च केल्या. युवा गोलंदाजावर आक्रमण करण्यात आलेलं आहे आणि मागच्या 7 बॉलचा जर आपण विचार केला तर 27 धावा फलंदाजांनी बनवल्यात. आई गावदेवी बापगाव संघ आपण प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बघा, आपल्याला आम्ही वेळ दिला होता, तुम्ही डिसिजन कळवलेला आहे, सो आता डिसिजन चेंज करता येणार नाहीये, हे लक्षात घ्या. हो, निश्चितपणे नाणेफेकी जिंकल्या तर तुम्ही जर एखाद्या वेळी जर निर्णय स्वीकारला तो मात्र आपण चेंज करू शकणार नाही. परंतु या ठिकाणी 6 मध्ये 15 धाब्यांची गरज असताना आता मात्र गोलंदाज लालू आता मात्र या ठिकाणी पाहूया कशा प्रमाणात मात्र स्पेल हाताळेल. बॅटिंग ऑर्डरमध्ये पहिलं तर अजूनही प्रॉपर फलंदाज येणं बाकी आहेत. परंतु या 2 बंधूंवरती पूर्णपणे किरवली संघाची आता मात्र आपल्याला जबाबदारी पाहायला मिळतो आणि त्या जबाबदारीनं खेळ करत असताना चेंडू मात्र पाहू शकला चांगल्या प्रमाणात ड्राईव्ह केला होता. परंतु स्क्वेअर लेगकडे जेडीनं चांगला क्षेत्रक्षेत्र तिथं मात्र साकारलं आणि पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव पूर्ण केली केतन चोरगेनं. 5 चेंडू शिल्लक आणि 5 चेंडूमध्ये 14 धाब्यांची गरज. लालूच्या खांद्यांवर मोठी जबाबदारी. 5 चांगले बॉल येथून डिलिव्हर करायचे आहेत. दत्ता तर सुसाट सुटलेला आहे. पहिल्या 2 बॉल्समध्ये 2 षटकार त्यांनी ठोकलेत. मागच्या षटकातील जे शेवटचे 2 बॉल त्याला मिळाले होते. आता पुन्हा एकदा स्ट्राईक दत्ता दिगाडकरकडे. बऱ्याचदा आपण बघितले अडचणीतून बाहेर काढलंय किरवली संघाला दत्तानं. लालूचा बॉल, अप्रतिम बॉल येते, पूर्ण लांबीचा बॉल होता. धावचीची संधी, विकेट किपरनं केलंय काम तमाम. दत्ता दिगाडकरचं बिग विकेट. सावध संघाने मात्र या ठिकाणी विकेट्स प्राप्त केली. आय थिंक रनआउटच्या स्वरूपात दत्ताला मात्र बाद केलं आणि पाहू शकला या ठिकाणी 4 चेंडूमध्ये आता विजयासाठी 14 धावांची गरज असताना फलंदाज राजेशला आता मात्र या ठिकाणी
प्रमोशन दिले गेलं 7व्या क्रमांकावरती. असं वाटलं होतं की आय थिंक राकेश देगाडकर येईल किंवा अभय येईल, परंतु राजेशवरती आता मात्र पूर्णपणे विश्वास दाखवला आहे संघनायकाने. तो विश्वास तो साथ ठरवेल का? क्षमता तर आहे राजेशमध्ये, मोठे फटके तो खेळू शकतो, पण इथे दत्ताने चूक केली. विकेट किपरच्या हातात बॉल होता, अशा अवस्थेत धावण्याची आवश्यकता नव्हती. चांगली बॅटिंग तो करत होता. 4 चेंडू आणि 14 धावा. रंगतदार अवस्थेत असलेला आजचा हा पहिला सामना. संजय स्पोर्ट्स सावध विरुद्ध RD11 किरवली. यानंतर पवनपुत्र PC विरुद्ध आई गावदेवी बापगाव. पुढचा बॉल महत्वाचा बॉल आहे. दूर टाकलाय, ते एच लागली होती, परंतु विकेट किपर कडून यावेळेला चूक घडली आहे. कॅच ड्रॉप, एक धाव कंप्लीट केली आहे आणि एकच मिळणार आहे. आता 3 चेंडू आणि 13 धावा असं समीकरण. परंतु केतन चोरगे आता मात्र ऑन स्ट्राईकला आहे. ही सुद्धा एक चांगली बाब असेल टीम RD किरवली संघासाठी. विकेट किपर सुजित पाटीलच्या वतीने चूक घडली गेली. बॅटची आय थिंक कडा होती, परंतु परफेक्टली कलेक्शन तो मात्र करू शकला नाही. परंतु या ठिकाणी 3 चेंडूमध्ये आता 13 धाबांची आवश्यकता आहे. आणि पाहूया की या ठिकाणी या सामन्यातील केतन आज हिरो बनेल का, हिरोची भूमिका आज पार पाडेल का. फटका चांगला पाहायला मिळतोय, उंची जास्त आणि लांबच लांब केतन चोरगेच्या बॅटमधून आलाय हा बिग हिट षटकार. शॉट बाय केतन चोरगे अंडर प्रेशर. अगदी ओव्हरपिच बॉल होता. आता 7 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडू शिल्लक. चेसिंग कंपल्सरी हा महत्वाचा नियम आहे. केतन आशा पल्लवीत ठेवलेले आहेत. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. ओ प्लेन मिस. ह्या वेळेला बॅटला गुंगारा देत असताना बॉल विकेट किपरच्या हातात येतोय. डॉट बॉल. डॉट बॉल म्हणजे आता शेवटच्या चेंडूवरती 7 धाब्यांची गरज. म्हणजे सावध संघाला फक्त या ठिकाणी एक लिगल चेंडूची आवश्यकता आहे आणि RD किरवली संघाला आता मात्र एक अनलिगल चेंडूची वाट अजय पाहावी लागेल. ती चूक लालू करेल का? पहा, बिहारमध्ये लालू प्रसाद तर चांगलं कार्य करतोय, परंतु आज सावध संघासाठी लालूला या ठिकाणी चांगलं कार्य करावं लागेल. आतापर्यंत त्याचं कार्य चांगलं आहे, परंतु शेवटच्या चेंडूवरती आता विजयासाठी 7 धाब्यांची गरज. एक षटकार वगळता खूपच चांगली गोलंदाजी त्याने केली आहे. पूर्ण लांबीचे खोलवर टप्प्याचे चेंडू टाकलेत चांगल्या वेगानं. हा देखील खोलवर टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केला. लॉंग ऑनला फिल्डर आहे आणि सामना समाप्त होतोय. सामना अखेर जिंकलाय संजय स्पोर्ट्स सावध संघानं. रोमहर्षक सामन्यामध्ये विजय त्यांनी मिळवलाय आणि RD11 किरवली संघाला पराभूत केलंय. हार्दिक हार्दिक अभिनंदन संजय स्पोर्ट्स सावध. आणि देऊया आपण लगेचच या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पारितोषिक. आणि सुरुवातीला येऊन सलामीवीर च्या माध्यमातून 24 धाबा जोडल्या गेल्या. फक्त 9 चेंडूचा त्याने सामना केला आणि तो खेळाडू आहे मिस्टर AGOG लखनजी. परंतु लखनचं म्हणणं आहे की हा पारितोषिक त्यांनी डेडिकेट केला आहे लालूसाठी, ज्यांनी प्रेशर अंडर प्रेशरमध्ये चांगली कामगिरी केली आणि त्यांना आपण देऊया सामनावीराचा पुरस्कार. खरं तर लालू देखील दावेदार होताच, कारण शेवटच्या ओव्हरमध्ये त्याच्यावर भरपूर प्रेशर असताना देखील त्याने खूप चांगला मारा केला आणि लखनला देखील त्याची पूर्णपणे जाणीव आहे. त्यामुळेच लखनने हे पारितोषिक लालूला दिलेलं आहे. तर लालूला आपण देऊयात सामनावीराचे पुरस्कार. तब्बल 3 पारितोषिकं आहेत. हॅपी फीज, ट्रॉफी आणि कॅप. मी विनंती करतोय सर्वप्रथम मारुती काकांना आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायची आहे. तदनंतर रणजित बजागे आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण देऊयात हॅपी फीज आणि कॅप. वेल डन लालू, कॉंग्रॅच्युलेशन्स अँड ऑल द बेस्ट फॉर द नेक्स्ट मॅच.